संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी वैजापूरमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन केले. 27 लाख रुपयांचे अफू जप्त. स्थानिक गुन्हे शाखेने LCB मध्यरात्री मोठी कारवाई केली. 180 किलो अफूसह 65 वर्षीय शेतकऱ्याला अटक केली. छत्रपती संभाजीनगर 22 फेब्रुवारी 2026 अवैध अंमली पदार्थ व्यापाराविरुद्ध आक्रमक भूमिका घेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी आज वैजापूर तालुक्यात मोठे यश मिळवले. स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने करंजगाव परिसरात छापा टाकून 27,09,225 रुपये किमतीची 180 किलो अफूची लागवड जप्त केली. त्याच्या शेतात बेकायदेशीरपणे अफूची लागवड करणाऱ्या 65 वर्षीय शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहिती आणि सापळा. वैजापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन राबवत असताना आणि गुन्हेगाराचा शोध घेत असताना एका विश्वासार्ह माहिती देणाऱ्याला महत्त्वाची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार करंजगाव शिवारातील गट क्रमांक 132 येथील रहिवासी बाबूराव धुरत यांनी परवाना नसताना त्यांच्या शेतात बेकायदेशीरपणे अफूची लागवड केली होती. पोलिसांचा छापा आणि जप्ती. माहितीची पुष्टी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने तात्काळ शेतावर छापा टाकला. शोध दरम्यान शेतात मोठ्या प्रमाणात अफूची रोपे आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून 180 किलो अफूची रोपे त्यांच्या मुळांसह जप्त केली, ज्याची बाजारभाव किंमत 27 लाखांपेक्षा जास्त आहे. गुन्हा दाखल आणि अटक. आरोपी कचरू बाबूराव धुरत वय 65 वर्ष राहणार करंजगाव वैजापूर याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध NDPS कायद्याच्या कलम 8B आणि 18 अंतर्गत गुन्हा क्रमांक 128/2026 अंतर्गत वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वरिष्ठ अधिकारी आणि पथकांचे मार्गदर्शन. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर भागवत फंडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. LCBचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संतोष मिसाडे, कासम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास. वैजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात बेकायदेशीर अंमली पदार्थाच्या तस्करीत सहभागी असलेल्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.